कुठल्याही क्षेत्रात प्रसिद्ध होण्यासाठी आधी सिद्ध व्हावं लागतं. धनंजय या ठिकाणी मात्र सिद्ध देखील होतोय आणि प्रसिद्ध देखील होतोय. 8 चेंडू खेळलाय, 15 धावा त्यानं बनवल्यात आणि पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला डीप फाईन लेगच्या दिशेला मात्र भिरकावून दिले. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा पार, खणखणीत चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. धावफलक अगदी वेगानं पुढे सरकताना आपण पाहतोय. 40 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. धनंजय जबरदस्त फलंदाजी. इथे मात्र राहुलनं ज्या पद्धतीनं फलंदाजी केली होती त्याचाच कित्ता गिरवताना तो पाहायला मिळतोय. या दरम्यान हा चेंडू रिव्हर्स हिटचा अटेम्प्ट आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दत्तू उरे. थोडंसं या ठिकाणी मात्र महागडं षटक दत्तू यांच्याकडून नक्कीच जे पाहायला मिळतंय. धनंजय मात्र 19 धावा त्यानं गेल्यात. 10 चेंडू तो खेळलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू फील्ड होतोय. 1 धाव घेतली आहे. या एका धावेच्या साहाय्यानं धावफलक आता जाऊन पोहोचणार आहे. 41 धावा धावफलकावर लागल्या जातील. चौथं षटक या ठिकाणी मात्र प्रगतीपथावर असताना 41 बनवल्यात. 71 विजयासाठी आवश्यक आहेत. अजून देखील 30 धावांची गरज या ठिकाणी मात्र असणार आहे. बघूया त्या पूर्ण केल्या जातात का. या ठिकाणी मात्र 30 धावा जर बनवायच्या असतील तर फलंदाजी करणाऱ्या संघाला फलंदाजांना मात्र चौकार षटकाची आतषबाजी करणं गरजेचं असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र गोलंदाजांचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजांना रोखण्याचा नक्कीच असलेला आपण पाहतोय. दत्तू स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय आदिनाथ. खुलूर टप्प्याचा चेंडू होता. पॉईंटच्या दिशेला खेळून काढलाय. फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फील्ड होऊ शकला नाही. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये अगदी डीप पॉईंटच्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहे. सुरेख फेकी त्याच्याकडून पाहायला मिळाली. तत्पूर्वी मात्र 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या साहाय्यानं आपण पाहतोय 43 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय. उर्वरित 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडूंमध्ये 28 धावा, 12 चेंडू आणि 28 धावा असं मात्र सामन्याचं समीकरण बनले. सामना या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार, क्रिकेटची रोमहर्षकता या सामन्यात मात्र पाहायला मिळते. सामना रंगतदार अवस्थेत येऊन ठेपलाय. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये 28 धावा. षटकामागे 14 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय धनंजय. प्रचंड आक्रमक फलंदाजी या अगोदरच्या षटकात त्याने केली. 11 चेंडू तो खेळलाय. 20 धावा बनवल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज गोकुळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. गोकुळ खरं तर नक्कीच एक चांगले गोलंदाज आहेत, गुणवान गोलंदाज आहेत. आज मात्र संघर्ष करावा लागेल. या दरम्यान हा चेंडू मात्र खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेला प्रचंड वेगवान फटकाय. अगदी बंदुकीतून गोळी सुटावी असा चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय. आर पार फरार. धावा मिळतील 4. चौकार. पार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 11 चेंडू शिल्लक आणि 24 धावांची गरज. 11 चेंडू आणि 24 धावा आवश्यक. या दरम्यान हा चेंडू लेफ्ट केलाय. ह्यावेळी चेंडू आणि पंचांनी कळवलंय हा चेंडू स्वैर असेल, अवांतर असेल. या ठिकाणी मात्र धावफलकावर 1 धाव अजून अतिरिक्तच्या स्वरूपात नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला बहाल केली जाईल. अपनों को धोका और प्रतिस्पर्धी को मौका नहीं देना चाहिए असं म्हटलं जातं. इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाला मोकेच्या क्षणी 1 धाव गोकुळकडून जी बहाल केली गेली आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 48 धावा धावफलकावर. 11 चेंडू 23 धावांची गरज. पुन्हा एकदा गोकुळ गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील.
10 चेंडू 23 धावांची गरज. इथे मात्र गोकुळ पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉल मधला संघर्ष इथे जबरदस्त रंगताना पाहायला मिळतोय. या अगोदरच्या षटकात मात्र धनंजयनं प्रचंड आक्रमक फलंदाजी केली होती आणि त्या धनंजयला या षटकात गोकुळनं खामोश नक्कीच केलंय. मागाशी देखील मी सांगितलं तिथे गुणवान गोलंदाज आहे गोकुळ आणि नक्कीच त्याचं टॅलेंट जे आहे मोक्याच्या क्षणी या ठिकाणी मात्र तो दर्शवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोकुळ गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. 9 चेंडू अजून शिल्लक आहे. 23 धावांची गरज. या दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आलाय. चेंडू अडवलाय. फेकी केली. 1 धाव दरम्यान जी घेतलीये. एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज असेल. गोकुळ आपल्या संघासाठी नक्कीच एक चांगली कामगिरी दर्जेदार कामगिरी मोक्याच्या क्षणी या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि 22 धावांची गरज. स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय. आदिनाथ तमनर स्ट्राईकच्या दिशेला आहे. स्वतः कर्णधार आहेत. या ठिकाणी मात्र कर्णधार कशा पद्धतीने खेळणार आपल्या संघासाठी काय योगदान देणार हे देखील पाहायचे. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम होतोय फटका आणि इथे झेल सुटलाय आणि नशिबाचा चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. लक फेवर्स द ब्रेव. भाग्य हमेशा बहादुरों का साथ देता है याठी असं म्हटलं जातं. इथे मात्र आदिनाथचं नक्कीच भाग्यानं साथ दिली आहे. आता मात्र सामना येऊन ठेपलाय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. 7 चेंडू आणि 18 धावा आवश्यक. या दरम्यान हा चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय. एक घेतली वेगानं मात्र क्रीज सोडली गेली स्ट्रायकरच्या दिशेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल. या 2 धावांच्या सहाय्यानं आपण पाहतोय षटक क्रमांक 5 व संपलंय. 5 षटकांच्या समाप्ती अंती बनवल्या गेल्यात. 55 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. मॅच पहिल्या 2 विनर टीम मध्ये आहे. बजरंग 11 टीमला विनंती आहे आपण रेडी राहा आणि चालू असलेल्या मॅच मधून जो संघ जिंकणार आहे तो बजरंग 11 बरोबर खेळणार आहे. तिसरी मॅच थोडीशी काय करा. चला शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये 16 धावा विजयासाठी आवश्यक असतील. बघूया कुठला संघ मोक्याच्या क्षणी या ठिकाणी बाजी मारणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल. लहरों से डरने वाली नौका कभी किनारे पे नहीं आती. कुछ कर दिखाए बिना किसी की जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. या ठिकाणी मात्र दोन्ही संघ जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळतील. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 16 धावा विजयासाठी आवश्यक असतील. सामना या ठिकाणी रंगतोय.